हे व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल. तर हा प्लांट जो आहे तो छान असा ग्रो झालेला आहे. म्हणजे जे मोठ्या मोठ्या ज्या फांद्या आहेत ते मी कट करून घेते, म्हणजे मला त्या पॉटमध्ये ते ट्रान्सफर करता येईल. हे खूप छान आणि पटकन वाढताना दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतं. तुम्ही बघू शकता की छोट्याशा पॉटमध्ये त्याला मी किती छान असं ग्रो केलेलं आहे आणि थोड्या दिवसांनी परत हे असं छान मोठं असं ग्रो होईल. हे थोडं मी असं कट करून घेते छान. आणि ह्याची हे लावण्याची आहे ना एक पद्धत आहे, ती सुद्धा मी तुमच्याशी शेअर करते. मला वाटतं एवढं बास होतील. तर हे जे मी आता कट करून घेतलेलं आहे ते आधी क्लीन करून घेते, म्हणजे नंतर मला जास्त म्हणजे पटकन ते लावता येईल. मी तुम्हाला नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असते की हे माझं जे प्लांट आहे ते खूप फेवरेट आहे, कारण ते दिसायला सुद्धा छान दिसतं आणि खूप लो, त्याला काहीच मेंटेन करायची गरज नसते. फक्त रोजच्या रोज पाणी दिलं की बास, बाकी ते खूप छान दिसतं आणि ग्रोसुद्धा खूप फास्ट छान होतं. म्हणून म्हटलं की हे पहिला लावूया, कारण जरी माती कमी असली तरीसुद्धा हे खूप छान ग्रो होईल असा विचार केला आहे मी, आणि म्हटलं हेच लावू. म्हणजे किती छान कलर, हे स्टार्टिंगचे पानं आहेत आणि त्याच्यानंतर हे मोठे ग्रो झालेले जे आहेत ते असे दिसतात. त्याचा कलरच किती छान आहे, पिंक, आणि नंतर मग ग्रीन दिसतं असं. चल, माझ्याकडे जी माती आहे तर त्याचंच मी आत्ता हे करणार आहे, कारण माझ्या म्हणजे मागच्या वेळेस जे 2-3 कुंड्या होत्या त्याच्यामध्ये माझं जी माती आहे ती शिल्लक होती. म्हटलं आहे त्या मातीमध्ये पटकन जेवढं पॉसिबल होईल तेवढं लावून तरी ठेवूया, म्हणून एक पॉट घेतला मी आणि कटिंगसुद्धा माझ्याकडनं मी आत्ताच कट केलेली होती. ॲक्च्युली तो प्लांट आहे ना तो खूप छान दिसतो आणि हँगिंगसाठी तर खूपच छान दिसेल तिथं सगळीकडं. मी असा विचार करत होते की सगळ्या कुंड्यांमध्ये तोच लावूया, पण म्हटलं हळूहळू बाकीच्या गोष्टी म्हणजे बाकीचे प्लांटसुद्धा माझ्याकडे आहेत, तर ते पण बघू की कसे जे दिसतात काय. आधीचे लावलेले होते त्यामध्ये मातीसुद्धा खूप शिल्लक होती. मला वाटलं की ही माती खूप थोडीशी आहे आणि भरपूर आहे माती. मी ह्याच्यासाठी व्हाईट कलरचा स्पॉट चूज केला आहे, कारण याच्यावरती ते सगळं छान उठून दिसेल, कारण हा पिंक कलर, हे व्हाईट कलर असं खूप छान दिसेल. म्हणजे मी या सगळ्या गोष्टींचा सुद्धा विचार करते की कोणत्या कलरच्या पॉटमध्ये कोणत्या कलरचं प्लांट जे आहे ते उठून दिसेल असं. ते माझे जे सगळे खराब झालेले आहेत ना, खूप माती आहे. मला असं वाटत होतं की माझ्याकडं जे माती आहे ती पुरेल की नाही, पण ती भरपूर माती होती आणि ती थोडीशी वाळलेली होती, घट्ट झालेली होती. पण मी त्याला जास्त काही हे करत बसले नाही. हातानं जेवढं पॉसिबल होईल तेवढं त्याला सेपरेट केलं आणि त्याच्यानंतर म्हणलं की पाणी घातल्यानंतर आपोआप माती व्यवस्थित होऊन जाईल, म्हणून मी त्याला जास्त काही हे केलं नाही आणि त्याच्यानंतर तशीच माती मी पॉटमध्ये टाकली. तर पॉटमध्ये थोडीशी माती टाकल्यानंतर मी जे माझ्याकडे कटिंग्स आहेत ते टाकून दिल्या आणि मग त्याच्या वरतून जी आहे ती परत माती टाकली. त्याच्यामुळं ते आता जे कटिंग्स आहेत ते छान असे घट्ट होतील आणि पाणी टाकल्यानंतर ती माती जी आहे त्याला छान अशी पकडून ठेवेल. त्यामुळं मी पहिल्यांदा थोडीशी माती टाकली, त्याच्यानंतर कटिंग टाकली आणि मग वरनं माती टाकली. माती थोडी थोडी परत ती म्हणजे मऊ व्हायला लागेल, म्हणून मी त्यावेळी जास्त काही कष्ट घेतले नाहीत आणि म्हटलं आता बघू कसं ग्रो होतं आहे किंवा काय. तर हे झाल्यानंतर मग मी छान असं त्याला पाणी देईन हळूसं थोडंसं, कारण माती खूपच आत्ता जी आहे ती खूपच कोरडी झालेली आहे माझ्याकडे जी होती ती, कारण खूप दिवस झाले ती तशीच पडून आहे. म्हटलं आता पडून राहण्यापेक्षा आता त्याचा यूज करून, आणि यानं मी ते सगळं घेतलं आहे आणि आता ते पाणीसुद्धा त्याला छान असं देईन आणि बघू कसं ग्रो होतं आहे किंवा काय. ह्या पॉटलासुद्धा मी आहे ना होल पाडलेले नाही आहेत, कारण मी त्याला भिंतीच्या वरती ठेवणार आहे आणि जर तसेच ठेवले तर चांगलं होईल. नाहीतर माझ्या भिंतीचा जो कलर आहे म्हणजे जिथं ठेवणार आहे तिथं तो व्हाईट कलर आहे,
जर त्याला होल पाडले तर ज्यावेळी मी ज्यावेळी त्या झाडाला मी पाणी देईन त्यावेळी त्यातलं पाणी सगळं भिंतीवरती येईल आणि मग ते दिसायला नाही चांगलं दिसत, खूप विचित्र दिसायला लागतं परत परत. कारण माती जी आहे ती सुद्धा पाण्यासोबत बाहेर पडत असते पॉटमधून. त्यामुळे मी त्याला होल वगैरे पाडलेले नाही आहेत आणि मला या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत की होल नाही पाडून प्लांट कसं ग्रो होतं किंवा काय. तर मला आता हे जे कटिंग आहे ते छान असं माझं लावून घेतलेलं आहे. जर होईल तसं मी पटपट सगळ्या गोष्टी क्लीनसुद्धा करून घेत आहेत. कारण एकाच वेळी परत सगळं म्हटलं की मग सगळं खूप राडा होतो, माती सगळी इकडं तिकडं होते. त्यामुळं मी पटकन अशी तिथलं क्लीन करून घेतलं, झाडाला पाणी दिलं आणि मग तो जो प्लांट आहे तो मी हँग केलेला आहे. हे लावल्यानंतर असं दिसतंय. थोड्या दिवसाने हे फास्ट ग्रो होईल. मी जसं होईल तसं तुम्हाला दाखवेनच. इथं जो आहे जो स्पायडर प्लांट आहे, म्हणजे इथं बेबी स्पायडर जे आहेत ते सुद्धा मला तिकडे लावायचे आहेत. तर आता एका कुठल्या तरी पॉटमध्ये ह्याला लावणार आहे. तर हा कलर ह्यापैकी कोणत्या पॉटमध्ये छान दिसेल हे मला कमेंट थ्रू तुम्ही नक्की सांगा. कारण मी कन्फ्यूज आहे, मला कळत नाही आहे की हा कलरचा स्पायडर प्लांट जो आहे तो आता 2च शिल्लक आहेत माझ्याकडं, रेड आणि ग्रीन. तर त्यापैकी कोणत्या पॉटमध्ये छान दिसेल. आणि आता माझ्या बाल्कनीची जी अवस्था आहे ती अशी काही झालेली आहे. हे मी सगळं पटकन क्लीन करून घेते. आपण प्लांट्स वगैरे लावताना माती खूपच सगळीकडे पसरते, त्यामुळं मी जे होईल तसं पटपट क्लीनसुद्धा करून घेत होते. पण आता माझी पूर्ण बाल्कनी मला क्लीन करून घ्यायची होती, तर त्यासाठी मी बाल्कनी पूर्ण सगळी झाडून वगैरे घेतली आणि मग म्हणलं की बाकीच्या गोष्टीसुद्धा क्लिनिंग वगैरे हे सगळं करून घेऊ. म्हणजे अशी कामं मी बाल्कनी क्लीन करायच्या आधीच करत असते. मग त्याच्यानंतर झाडांनासुद्धा छान फ्रेश केलं. पाणी दिल्यानंतर झाडं खूपच छान आणि फ्रेश होतात आणि मी अशा पद्धतीनं पाणी घालते. त्यामुळं झाडांवरची जी धूळ आहे तीसुद्धा जाते आणि झाडं खूप छान आणि फ्रेश दिसतात. तर तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात हे मला कमेंट थ्रू नक्की सांगा. आणि जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण परत भेटू अशाच काही इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.